नवनाथ कथासार अध्याय 11 चा भावार्थ. या अध्यायाच्या श्रवणाने वाचनाने अग्निपीडा होत नाही, ग्रहदोष जातात. गोरक्षाची तपश्चर्या, मच्छिंद्रनाथाचे स्त्री राज्यात गमन आणि जालंधराची जन्मकथा. श्री गणेशाय नमः. बद्रिकाश्रमी येताच मच्छिंद्राने गोरक्षासह तेथील शिवालयात प्रवेश केला आणि भगवान शंकरांना वंदन करून त्यांची मनोभावे स्तुती केली. त्या स्तवनाने प्रसन्न झालेले श्रीशंकर त्याच्यासमोर प्रकट झाले. त्यांनी मच्छिंद्राला क्षेमालिंगन दिले. गोरक्षालाही जवळ घेतले आणि म्हणाले, मच्छिंद्रा, तो गोरक्षाला योगदीक्षा दिलीस, त्याच्याकडून सर्व विद्यांचा अभ्यासही करून घेतलास, पण तपश्चर्येशिवाय त्यांना विशेष धार येणार नाही, म्हणून त्याने तप केलेच पाहिजे. तू याला येथेच तपश्चर्येस बसव, म्हणजे त्याच्या सर्व कलागुणांचे सार्थक होईल. त्याची चिंता करू नकोस. त्याला तीव्र तपाची पीडा होऊ नये म्हणून मी स्वतः जातीने लक्ष ठेवील. ते ऐकून मच्छिंद्रास मोठे समाधान वाटले. त्याने गोरक्षाला शंकराच्या स्वाधीन केले आणि एका शुभ मुहूर्तावर त्याला तपश्चर्येस बसून पुढील तीर्थयात्रेस निघाले. मच्छिंद्रनाथाचे स्त्री राज्यात गमन. त्यानंतरच्या काळात गया, प्रयाग, काशी अशा अनेक तीर्थांना भेटी देत मच्छिंद्र सेतुबंध रामेश्वरास गेला. तेथे मारुतीची भेट होऊन त्याला आदराने वंदन केले. त्याला पाहून मारुतीस अत्यानंद झाला. तो म्हणाला, मच्छिंद्रा, गेली 24 वर्षे मी तुझ्या वाटेकडे डोळे लावून बसलो आहे. तू मला पूर्वी मी स्त्री राज्यात जाईन असे वचन दिले होतेस, ते आता पूर्ण कर. ते ऐकून नाथाने त्याला तात्काळ होकार दिला. त्यामुळे मारुतीच्या मनातील रुखरुख संपली. रामेश्वरास 3 दिवस मुक्काम केल्यावर मारुती व मच्छिंद्र प्रवासास निघाले. गौड बंगाल प्रांतावरून ते थेट स्त्री राज्यातच गेले. स्त्री राज्याची राणी मैनाकिनी सुंदर, पुण्यशील, वैभवसंपन्न, कलाप्रवीण व कार्यकुशल होती. तिच्या राज्यातील सर्व कामे स्त्रियाच करीत असत. मारुती आणि मच्छिंद्राने मैनाकिनीच्या राजवाड्यात प्रवेश केला तेव्हा आनंदलेली ती राणी स्वतः त्यांना सामोरी गेली. त्यांची पूजा करून त्यांचे उत्तम आदरातिथ्य केले आणि मारुतीस वंदन करून म्हणाली, हे कपिश्रेष्ठा, आपल्या समवेत हे कोण अतिथी आले आहेत? मारुती म्हणाला, हे राज्ञी, मी तुला पूर्वी मच्छिंद्र नावाचा योगी येथे येईल आणि तो तुझी पुरुष सहवासाची इच्छा पूर्ण करील असे वचन दिले होते. तोच हा मच्छिंद्रनाथ. ते ऐकून मैनाकिनीस अत्यानंद झाला. त्यानंतर 3 दिवस तेथे राहून मारुती रामेश्वरास गेला. मच्छिंद्रनाथ तेथेच राहिला. मैनाकिनीच्या सहवासात सर्व प्रकारचे राज ऐश्वर व विषय सुखे भोगीत कालक्रमणा करू लागला. त्याच्या सहवासामुळे मैनाकिनी गरोदर राहिली. यथावकाश तिने एका सुंदर पुत्राला जन्म दिला. त्याचे नाव मीननाथ ठेवण्यात आले. त्याच्या रूपाने परिचर वसूच अंशावतार घेऊन आला होता. जालंधराची जन्मकथा. मच्छिंद्रनाथाला स्त्री राज्यात जाऊन 3 वर्षे झाली होती. त्याचवेळी इकडे हस्तिनापुरात काय घडत होते ते पाहू. तेथे जनमेजयाचा 7वा वंशज बृहदवा नावाचा राजा राज्य करीत होता. एकदा त्याच्या मनात सोमयाग करण्याचा विचार आला. त्याप्रमाणे ब्राह्मणाला आमंत्रणे धाडून सोमयागास आरंभ केला. त्या यज्ञात अग्नीला वर्षभर आहुत्या देण्यात आल्या. 1 वर्षाने पूर्ण आहुती होऊन यज्ञकार्य संपन्न झाले. पूर्वी शंकराने आपला तळती नेत्र उघडून मदनाचे दहन केले होते. तोच मदन अग्नीच्या उदरात वाढत होता. 9 नारायणापैकी अंतरिक्षाने त्यात संचार केला होता. बृहद्रव्याच्या यज्ञप्रसंगी हाच तेजस्वी गर्भ अग्नीने कुंडात टाकून दिला. पूर्ण आहुतीनंतर यज्ञकुंडातील रक्षा बाहेर काढताना तो ब्राह्मणांच्या हाती लागला. राजाचा मुख्य पुरोहित महाज्ञानी होता. त्याने राजाला त्या बालकाची अलौकिक उत्पत्ती सांगून त्या बाळाला राजाजवळ दिले. अग्नीने दिलेला तो पुत्ररूपी प्रसाद पाहून राजाला अत्यानंद झाला. त्याने त्या बाळाला आपली पत्नी सुलोचना हिच्याकडे दिले व सर्व वृत्तांत सांगून म्हणाला, प्रिये, हा कोणीतरी आयोनी संभव अवतारी महात्मा आहे. आपला पुत्र मीनकेताप्रमाणेच याचा सांभाळ कर. ते ऐकून राणीला अत्यानंद झाला. तिने त्याला वात्सल्याने हृदयाशी धरले.
राजाने त्या बाळाचे थाटात बारसे करून त्याचे जालंधर नाव ठेवले. पुढे एका शुभ मुहूर्तावर राजाने त्याचे उपनयनही केले. कालांतराने राजाच्या मनात जालंधराच्या विवाहाचे विचार येऊ लागले. त्याने आपल्या पुरोहिताला वधू शोधार्थ पाठवले. ही गोष्ट जालंधराला कळताच तो सुलोचनाला म्हणाला, आई, बायको म्हणजे काय, ती कशी असते? सुलोचना म्हणाली, कशी म्हणजे? माझ्यासारखी. मी आहे ना तशी. मग जालंधराने हीच गोष्ट आपल्या समवयस्क पण थोड्या मोठ्या सवंगड्यांना सांगितली. तेव्हा त्यांनी त्याला प्रपंचातले सुख कसे असते, स्त्री पुरुष कसे समागम करतात ते हावभावासहित दाखविले आणि या ज्ञानाबद्दल त्याची चेष्टाही केली. ते ऐकून जालंधरास मोठा धक्काच बसला. त्याच्या मनात नाना प्रकारच्या विचारांचे काहूर माजले. आईसारखी आपली बायको आणि ही मुले सांगतात असला प्रकार म्हणजे किती किळसवाना. त्याला काय करावे ते सुचेना. मनातून प्रपंचाचा विचार टाकून तो घोर अरण्यात निघून गेला. राजाने त्याचा शोध घेण्याचा खूप प्रयत्न केला, पण त्याचा थांगपत्ता लागला नाही. एके दिवशी दऱ्याखोऱ्यातून हिंडून थकलेला जालंधर झोपलेला असताना अचानक वणवा पेटला. उग्र रूप धारण केलेला तो अग्नी वृक्षवेलीचे भक्षण करीत जालंधरापाशी आला आणि ते आपलेच बाळ आहे हे पाहून सौम्य झाला. याला आपण राजवाड्यात सोडलेले असताना हा येथे कसा, या विचाराने तो चिंतामग्न झाला. त्याने जालंधरास उठविले आणि त्याची प्रेमाने चौकशी केली. तेव्हा जालंधरानेच त्याला तुम्ही कोण म्हणून विचारले. तेव्हा अग्नी म्हणाला, तुझी आई व बाप दोन्ही मीच आहे. ते ऐकून जालंधरास मोठे नवल वाटले. त्याचा संभ्रम दूर करण्यासाठी अग्नीने त्याच्या जन्माची सर्व कथा सांगितली.